मराठवाड्यात तुफान पावसानं 8 जणांचा बळी. बीड धाराशिवमध्ये मदत कार्य सुरूच. जायकवाडी आणि माजलगावमधून विसर्ग वाढवल्यानं परभणीमध्ये लष्करी पथक बोलावलं. मराठवाड्यातली धरणं भरली तुडुंब. जायकवाडीचे 27 तर माजलगावचे 11 दरवाजे उघडले. येलदरी धरणातून देखील सर्व 10 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग. मराठवाड्यातली धरणं ही तुडुंब भरलेली आहेत. जायकवाडीचे 27 दरवाजे तर माजलगावचे 11 दरवाजे उघडले. धाराशिव पाण्यात बुडालं तरी पालकमंत्री मुंबईतच. उपमुख्यमंत्री शिंदेंनी धाराशिवला जायला सांगूनही सरनाईक मुंबईतच. पत्रकारांशी संवादावेळी पक्ष आणि वैयक्तिक मदतीचा प्रचार. शेती आणि पशुधनाचं नुकसान बघून शेतकरी महिलेनं फोडला टाहू. सरकार मदत देईना, वाचवा हो असं म्हणत निलंग्यातल्या गुंजरग्यामध्ये महिलेचा आक्रोश. महिलेचा टाहू बघून उपस्थितांचं काळीज गेलं चिरून. बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. माजलगावच्या सांडस चिंचोलीत नवजात अर्भकासह आईला एनडीआरएफनं वाचवलं. बिंदुसरा नदीला अभूतपूर्व महापूर. सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढलं. माढा तालुक्यात सीना नदीकाठची 16 गावं पाण्याखाली. सीना नदीत 2 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष. राज्यभरातील पावसाच्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार. ओला दुष्काळ जाहीर होणार का याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाचा आढावा. मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट. उद्या पुण्याऐवजी बीड धाराशिवला जाण्याची शक्यता. अतिवृष्टीग्रस्तांना तिहेरी मदत करा. पिकं, गुरंढोरं आणि वाहून गेलेल्या शेतजमिनीसाठी मदत देणं गरजेचं. शरद पवारांची मागणी. केंद्राकडून मोठ्या मदतीची अपेक्षा व्यक्त. धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ओमराजे स्वतः पुराच्या पाण्यात उतरले. तर आजारी असतानाही हाताची सलाईन काढून जयकुमार गोरेंकडून सांगोल्यात पाहणी. मुंबई जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता. नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव. वनमंत्री गणेश नाईकांचा निर्वाळा. मात्र विमानतळाचं उद्घाटन 30 सप्टेंबरला होणार नाही अशी माहिती.